हॅलो नमस्कार. आता येणार आहे ख्रिसमस वीक, त्याची तयारी चालू झालेली आहे. पण आज तुमच्याबरोबर मी रेसिपी शेअर करणार आहे. घरी गेल्यानंतर संपूर्ण स्वयंपाक करायचा होता म्हणून मी शॉर्टकटमध्ये सोयाबीनची भाजी बनवायला घेतली. कांदा परतून घेतला, आलं लसूण ठेचून टाकला आणि टोमॅटो टाकला, सगळे गरम मसाले टाकले आवडीचे आणि बॉईल करून घेतलेले सोयाबीन त्याच्यामध्ये ॲड केले. चटणी घातली, थोडासा पावभाजी मसाला पण घातला, त्याने फ्लेवर छान येतो म्हणून. आणि अशी माझी रेसिपी आहे शॉर्टकटमध्ये करायची. जेव्हा पण मला वाटण वगैरे करायचा कंटाळा येतो तेव्हा मी अशी पद्धतीने बनवते. पण अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी खरंच खूप टेस्टी लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करून नक्की बघा. जेव्हा भाज्या आणायचा कंटाळा आलेला असतो आणि वाटण बनवायचाही कंटाळा आलेला असतो तेव्हा अशा पद्धतीने बनवून तुम्ही पोटभर खाऊ शकता आणि खूप टेस्टी पण बनते. ही झाली एक भाजी बनवून. त्याच्यानंतर भाकरी भात हे तर होतंच, पण त्याच्याबरोबर मला वरणही बनवायचं होतं. आधी विचार केला वरण बनवते, पण नंतर म्हटलं की नको, तिखट डाळच बनवते. म्हणून मग सिंपल अशी डाळीला फोडणी दिली. मस्त अशी लसूण वगैरे त्याच्यामध्ये ठेचून टाकला होता आणि जिरं खूप जास्त घालते मी डाळीमध्ये, कारण मला डाळीमधलं जिऱ्याची टेस्ट खूप जास्त आवडते म्हणून. तर अशा पद्धतीने मी बनवते तिखट डाळ. तुम्ही कशी बनवता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका अजिबात. नंतर डाळ भात भाजी भाकरी असं मस्तपैकी जेवून घेतलं. चला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.